मी रोहित कुर्वे, माझी बहीण स्नेहा कुर्वे ही जॉब करिता बीड जिल्हा तहसील आष्टी कडागाव इथे गेली होती. ती तिथे द लॉर्ड महावीर इंग्लिश स्कूलमध्ये एक शिक्षिका म्हणून कार्यरत होती. तिला जाऊन फक्त 3 महिने झाले होते आणि 4 जुलै 2025 रोजी ती मरण पावली, म्हणजेच तिला मारण्यात आले. माझी बहीण ऑन ड्युटीवर असताना तिची तब्येत खराब झाली, म्हणजेच तिला एक ताप आला आणि सर्दी झाली, एक साधारण ताप. तिने प्रिन्सिपलला कॉल केला आणि त्या प्रिन्सिपलनी एका क्लर्कसोबत तिला दवाखान्यात पाठवले. तो क्लर्क तिला सिव्हिल दवाखान्यात घेऊन गेला आणि सिव्हिल दवाखान्यात सोडून तो आपल्या स्कूलमध्ये परतला. त्यानंतर जेव्हा ऑन ड्युटीवर असताना एम्प्लॉईला काहीही होत असेल तर पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी ऑर्गनायझेशनची असते. त्यांनी तिला एकटं सोडलं, तरी पण निष्काळजीपणा स्कूलवाल्यांनी केला. तिच्यासोबत एक लावारिससारखं ट्रीटमेंट करण्यात आलं. मी पहिल्या दवाखान्यात विचारलं तेव्हा मला मॅम म्हणाल्या की तिला काहीही झालेलं नव्हतं. तिचा BP, पल्स रेट इत्यादी सर्व काही ठीक होतं. तिला फक्त एक अशक्तपणा असल्यामुळे तिला ग्लुकोजची बॉटल चढवण्यात आली. त्या ग्लुकोजच्या बॉटलमुळे तिला थोडं थंडी वाजू लागली. एक साहजिक गोष्ट आहे, ग्लुकोजची बॉटल चढवली तर थंडी वाजतच. तिला थंडी वाजण्यात आली. त्याच्यानंतर मग तिने आपल्या सहकाऱ्यांना म्हणजे हर्षल निकम, एक हरामखोर आला, त्या हरामखोराला फोन केला, हर्षल निकमला. तो हरामखोर एका मॅडमला तो घेऊन आला आणि डॉक्टरला न विचारता तो हॉस्पिटलमधून तिला तो घेऊन गेला आपल्या ट्रस्टीच्या दवाखान्यामध्ये. जेव्हा की रस्त्यावर हॉस्पिटल्स होते, 4 ते 5 हॉस्पिटल्स होते. मी तिथे विचारलं, त्यावेळेस मला माहीत झालं की गांधी हॉस्पिटल तिथलं चांगलं हॉस्पिटल आहे आणि अर्धा किलोमीटरवर हॉस्पिटल्स असून सुद्धा तो 3 ते 4 किलोमीटर आपल्या ट्रस्टीच्या दवाखान्यात घेऊन गेला. आणि त्यांना जेव्हा मी विचारलं की तुम्ही असं का केलं, तर त्यांनी मला सांगितलं कारण की ते स्कूलच्या ट्रस्टीच्या दवाखान्याचं हॉस्पिटल होतं म्हणून मी तिथे घेऊन गेलो. जर तो जानवराचा हॉस्पिटल राहिला असता तिथे घेऊन गेले असते का? त्यांना ते कळलं पाहिजे होतं. BAMS डॉक्टर होता, तिथे तिला घेऊन गेले. आणि मी जेव्हा मॅमला विचारलं, मॅम तुम्ही सिच्युएशन हँडल करू शकत होते की नाही, तर मॅम बोलल्या की मला त्यांनी न विचारता तिथनं घेऊन गेले. मी सिच्युएशन हँडल केली असती पण त्यांनी मला काही असं सांगितलेलं नाही. एवढं काही सुरू असताच त्यांनी फॅमिलीला काहीच कळवलेले नाही. तिला 12:05 ॲडमिट करण्यात आले आणि आम्हाला 4:30 ते 5 वाजता फोन आला की तुमची बहीण मरण पावलेली आहे, स्नेहा आता नाही राहिली. हा फोन आला हरामखोर हर्षल निकमकडनं. या हरामखोराकडनं मला फोन आला की तुझी बहीण आता नाही राहिली आहे. त्यांनी असा फोन केला. हे 4:30 ते 5 तास कुठे गेले होते? यांनी आम्हाला तोपर्यंत का नाही कळवलं, मला ते सांगा. त्यांनी जेव्हा तिला त्या स्कूलच्या ट्रस्टीच्या दवाखान्यात ॲडमिट केलं त्यावेळेला तिथे त्यांनी काय ट्रीटमेंट दिली, तिला इंजेक्शन दिले, तिला सलाईन लावली आणि तिला इंजेक्शन दिल्यानंतर त्या हॉस्पिटलमध्येच तिच्या तोंडातून आणि नाकातून फेस टाकला. तरी पण हे आम्हाला कोणीच काही कळलेलं, आम्हाला जेव्हा हे माहीत पडलं, आम्हाला तिथे जाऊन माहीत पडलं. आम्हाला स्टार्टिंगला तिथे काहीच त्यांनी सांगितलेलं नाही पूर्वीच्या वेळेला. आता जेव्हा पोस्टमॉर्टमची वेळ आली, पोस्टमॉर्टम करताना मी त्यांना सांगितलं होतं, मला जेव्हा फोन आला तर मी त्याला बोललो होतो की माझी बहीण जशी आहे मला तशी पाहिजे आहे. मग त्यांनी पोस्टमॉर्टम का बरं केलं, कशामुळे केलं आणि कोणाच्या बोलण्यावरून केलं रात्रीच्या वेळेला पोस्टमॉर्टम, मला हे सांगा. सगळ्यात पहिले मला याचा सबूत द्या की कोणाच्या बोलण्यावरून केलं, कुठे माझ्या फॅमिलीची सिग्नेचर होती का तिथे की तुम्ही जेव्हा पोस्टमॉर्टम केलं त्यावेळेला, मला ते सांगा. त्या हरामखोरांनी कोणाच्या विचारण्यावरून केलं पोस्टमॉर्टम, मला ते सांगा. कुठे लिहिलं आहे का, कुठे सिग्नेचर आहे का? रात्री 9:45 ते 10:45 पोस्टमॉर्टम करण्यात आलं. पोस्टमॉर्टमची वेळ असते सकाळी 9 ते 5 वाजतापर्यंत, त्याच्यानंतर पोस्टमॉर्टम करता येत नाही. आणि हे सर्व केल्यानंतर मी पोलिसांकडे जेव्हा FIR करायला गेलो तर पोलिसांनी FIR रिजेक्ट केली. याच्यावर FIR होत नाही म्हणाले.
हे यांनी कोणतं एज्युकेशन घेतलेलं आहे मला ते कळत नाही आहे. UPSC MPSC यांनी पासआउट केली आहे, तर यांनी पैसे देऊन पासआउट केली आहे, चिटिंग करून पासआउट केली आहे, की करून पैसे खाल्ले आहेत, मला ते सांगा पहिले. याच्यावर FIR होत नाही हे सरळ हे म्हणाले. मी 28 प्रकारच्या FIR करून सुटलो. मी FIR 28 प्रकारे मी गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला, पण आतापर्यंत यांच्यावर काही FIR झालेली नाही. का बरं? म्हणून मी एक विनंती करतो आहे. 28 प्रकारच्या FIR मी तुम्हाला सांगतोय मी कोणाकोणाला केला. मी सगळ्यात पहिले आष्टी पोलीस स्टेशनला गेलो, सांगून देतोय मी तुम्हाला. सगळ्यात पहिले आष्टी पोलीस स्टेशनला गेलो, त्यांनी माझी FIR घेतलेली नाही. त्यानंतर त्यांनी मला कडामध्ये पाठवलं. मी कडामध्ये गेलो, त्यांनी माझी FIR घेतलेली नाही. त्यानंतर मी SP ला फोन केला, पण SPच्या PAनी फोन उचलला आणि तो मला बहाणे करत होता की साहेब आता बिझी आहेत, साहेब नंतर बोलतील, साहेब नंतर आता थोडंसं कामात आहेत, साहेब थोडा मीटिंगमध्ये आहेत, साहेब थोडा आता बाहेर गेलेले आहेत, साहेब आता नाही आहेत. त्यांनी असं टाळत मला 1 ते 1.5 महिना लावून दिला. मी त्यानंतर MIDC पोलीस स्टेशनला गेलो. MIDC पोलीस स्टेशनला 0 FIR करण्याकरिता गेलो, पण तिथले सर आहेत, इन्स्पेक्टर सर आहेत, गोकुल महाजन सर, त्यांनी माझी FIR घेतलेली नाही. त्यांनी FIR घेतलं नाही म्हणून मी CP ऑफिसला गेलो. नागपूरच्या CP ऑफिसमध्ये पण माझी FIR काही झालेली नाही. तिथे खाली जे बसतात इन्स्पेक्टर साहेब, त्यांच्याकडे जेव्हा मी गेलो तर ते म्हणाले की इथे 0 FIR होणार नाही. उलटा आमचे जे साहेब आहेत, रवींद्र सिंगल साहेब आहेत, ते त्यांच्याशी बोलतील, ते स्वतः FIR करायला लावतील त्यांना. तर तुम्ही आवक जावकमध्ये पत्र द्या आणि 4 दिवसामध्ये तुम्हाला फोन येईल. आता 4 महिने झाले त्यांच्याकडनं पण काही मला काही फोन आलेला नाही. आतापर्यंत मला काही फोन आलेला नाही त्या विषयामध्ये. त्यानंतर मला त्यांनीच सांगितलं की तुम्ही ऑनलाईन FIR करा. मी ऑनलाईन FIR केली आणि मी पुन्हा SPला फोन केला. SP साहेबांना जेव्हा मी फोन केला तर त्यांच्या PAनी फोन उचलला. PAनी फोन उचलल्यानंतर मी त्यांना सांगितलं की मी ऑनलाईन FIR केली आहे. ते मला म्हणाले की तुम्ही मला WhatsAppवर ऑनलाईन FIR पाठवा. मी त्यांना ऑनलाईन FIR पाठवली. त्यांनी ऑनलाईन FIR वाचली. मग तरी पण ते म्हणाले मी साहेबांना दाखवणार आणि याच्यावर कारवाई करू. पण तेव्हा पण त्यांनी काही कारवाई नाही केली. म्हणजे त्यांनी असंच ते गोष्टीला उडवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी त्या गोष्टीला हलक्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या गोष्टीला ते सिरियसली न घेता ॲक्च्युली त्यांनी FIR घेतलेली नाही. त्यानंतर मग मी मुख्यमंत्री सचिवालयामध्ये गेलो. मुख्यमंत्री सचिवालयामध्ये मित्रा साहेबांना भेटलो. मित्रा साहेबांनी मला तिथे SP साहेबांना फोन केला. SP साहेबांना मी मुख्यमंत्री सचिवालयामध्ये 3-4 वेळेस गेलो. तर तिथे मुख्यमंत्री सचिवालयामध्ये मित्रा साहेबांनी फोन केला SP साहेबांना. SP साहेब बोलले की ठीक आहे तुम्ही पाठवून द्या. तर आम्ही तिथे जेव्हा गेलो तर त्यावेळेला मग मी पुन्हा SP साहेबांच्या फोनवर फोन केला तर PAनी फोन उचलला. PAनी जेव्हा फोन उचलला तर तो म्हणाला तुम्ही सगळ्यात पहिले PIला भेटा. PIला भेटलो. PIला फोन केला. PIला कॉल करा हे असे बोलले. तर PIला जेव्हा कॉल केला तर PI म्हणाले की तुम्ही एक काम करा, ऑनलाईन FIR होत नाही, ऑनलाईन FIR हे मान्य केली जात नाही. ते मला असं म्हणाले. जेव्हा मला नागपूरमधून CP ऑफिसमधून सांगत आहेत की ऑनलाईन FIR ही मान्य केली जाते आणि आष्टीचे PI शरद भुतेकर म्हणत आहेत की ऑनलाईन FIR होत नाही, मला ते कळत नाही आहे. आणि त्यानंतर मग मी त्यानंतर मेल केले. मी 5 लोकांना मेल केले. सगळ्यात पहिला मेल केला DG ऑफिसमध्ये. त्यानंतर मेल केला आपला निखिल गुप्ता सरांना. 3रा मेल केला देवेंद्र फडणवीस साहेबांना. 4था मेल केला MIDC पोलीस स्टेशन. 5वा मेल केला SP बीड. त्यानंतर मी एवढ्या सगळ्यांना मेल केले. 6वा मेल केला मी महिला आयोग. त्यानंतर मी पोस्टानी पाठवलं. मी SP बीडला पोस्टानी FIR म्हणजे याचं पत्र पण पाठवलं. त्या पत्राद्वारे मी व्यवहार केला. त्यानंतर मी CM ऑफिसमध्ये पण पत्राद्वारे व्यवहार केला. त्यानंतर मी महिला आयोगमध्ये पण पत्राद्वारे व्यवहार केला. त्यानंतर मी महिला आयोगला पण मेल केला आहे. त्यानंतर मी राईट टू इन्फॉर्मेशनसाठी SPला मेल केला. त्यानंतर मी मुख्यमंत्री सचिवालय आपला विकास ठाकरे साहेबां थ्रू पण मेल केला.
सॉरी मेल नाही. मी विकास ठाकरे साहेबां थ्रू पण गेलो. त्यांनी सांगितलं, त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, की आम्ही एल-क्यू-ए तयार केलेला आहे आणि तो विधानसभेत मुद्दा आम्ही उचलू. ते हे बोलले. पण त्यांनी काही विधानसभेत मुद्दा उचलला म्हणजे उचलण्यात नाही आला. पण तो विधानसभेत मुद्दा काही उचलण्यात नाही आला. नंतर त्यांनी सांगितलं, की आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं. तरी पण आतापर्यंत यामध्ये काहीच कारवाई झालेली नाही आणि मी खूप ठिकाणी ट्राय केलं आहे, की माझ्या बहिणीला न्याय भेटला पाहिजे. म्हणून मी खूप ठिकाणी जातोय आणि म्हणून मी सोशल मीडिया माध्यमातून आलो आहे, की माझ्या बहिणीला न्याय भेटला पाहिजे. म्हणून मी हा व्हिडिओ इथे टाकला आहे आणि मला आशा आहे, की मला या माध्यमातून माझ्या बहिणीला न्याय मिळेल. ही मी विनंती करतो आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांना पण विनंती करतो, की माझ्या बहिणीला न्याय भेटला पाहिजे. तुम्ही त्यासाठी काही करा. कारण की तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहात. तुम्ही महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहात. तुम्ही नागपूरचे रहिवासी आहात. तुम्ही दक्षिण-पश्चिम विभागातले, वार्डातले विधानसभेचे आमदार आहात. त्यानंतर तुम्ही ज्या ज्या वार्डातून ती मुलगी मरण पावली आहे, त्या वार्डाचे तुम्ही उमेदवार आहात. मला आज अफसोस होतोय, की माझ्या बहिणीला आजपर्यंत न्याय भेटला नाही या गोष्टीसाठी. मला होप आहे तुमच्याकडनं, की माझ्या बहिणीला न्याय मिळेल. मी तुमच्याकडनं विनंती करतो हात जोडून, की माझ्या बहिणीला न्याय मिळाला पाहिजे. अशी विनंती करतो. धन्यवाद.